वरून एवढं भयानक ऊन तपत होतं आणि खाली हे दुपट आणि ह्या दोघांच्या मदत काम करून करून आमचं दुपट निघालं होतं. आज होता आपल्या मक्काचा तिसरा दिवस आणि मला मदत करण्यासाठी आला होता आज विशाल भाई. आपल्या या शेतातली अर्धी मक्का पाडेल होती आणि अर्धी मक्का पाडायची बाकी होती. इकडे तर काका मक्का पाडायला सुरू पण झाले होते. मग काय आपण पण कफन बांधून घेतला आणि मक्का पाडायला सुरुवात केली. 2 उलटे मारल्यानंतर मस्त जेवायला बसलो आणि जेवण करून घेतलं आणि परत राहील मक्का पाडायला सुरुवात केली. मक्का तर सगळी पाडून घेतली, पण पाडेल मक्का पाहून नुसतं टेन्शन येत होतं की एवढी मक्का उचलावच कधी. एक तर सगळे कामं एकदा चालू होते, त्यामुळे मजूर काही भेटत नव्हतं आणि लवकर केल्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. या शेतातले कामं झाल्यानंतर 5-10 मिनिटं मस्त आराम करावं म्हटलं. एवढी मस्त झोप येत होती ना, असं वाटत होतं इथं झोपून राहा. पण तुमच्या भावाला अजून दुसऱ्या पण शेतात जाणं होतं. या शेतात आल्यावर इकडे पप्पाची जाळफूक सुरू होती आणि आपल्याला रायल कडबा उचलायचा होता. अर्धा कडबा उचलेला होता आणि अर्धा कडबा उचलायचा बाकी होता. मग काय परत एकदा कफन बांधून घेतला आणि कडबा उचलायला सुरुवात केली. वरून एवढं भयानक ऊन तपत होतं आणि खाली हे दुपट या दोघांच्या मदत काम करून करून आमचं दुपट निघालं होतं. असो, या शेतातला रायल कडबा उचलून घेतला आणि आता फक्त या शेतातले कंस उचलायचे बाकी होते आणि ते कंस 2-3 दिवस वाळू द्यायचे होते. त्यानंतर काकाला घेतलं गाडीवर टाकून आणि आम्ही निघालो घराकडे. आणि हा व्हिडिओ आवडला तर फॉलो आणि लाईक नक्की करा.